आज 1 जानेवारी 2024 खरं तर आज नवीन वर्ष नवा संकल्पाचा दिवस। या निमित्तानं लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। जसं हे नवीन वर्ष आहे तसं दोन घटनेचं साक्षीदार असलेला हा दिवस आहे। 1 जानेवारी 1818ला सिद्धनाथ महाराजच्या नेतृत्वात 500 शूरवीर महार एकत्र लढले आणि 28,000 पेशवे त्या ठिकाणी त्यांचा निपात करून आपला गौरवशाली वारसा स्थापन केला। तो हा ऐतिहासिक दिवस। त्याचप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी 1 जानेवारी 1848ला पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये शाळा काढून 6 मुलींना शिकवलं, ज्याचा परिणाम आज देशाच्या राष्ट्रपती एक महिला आहेत आणि आज मुली शिकू शकतात। अशा दोन ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेला आजचा दिवस म्हणजे 1 जानेवारी। प्रथमतः भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्तानं शूरवीर महार बटालियनच्या तत्कालीन लोकांना सिद्धनाकांना मी मानवंदना देतो। दरवर्षी मी पण त्या ठिकाणी अभिवादन करायला जात होतो। राजकारणात आल्यानंतर मी पाहिलं की त्यावेळेस पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आणि तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साहेब दोघंही सकाळी 7 वाजता तिथे अभिवादनाला जायचे। आजही दादा पालकमंत्री आहेत। भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा इतिहास हा फार जाज्वल्य आहे। अनेक लोकांना तो आजही खटकतो, प्रस्थापित सवर्णांना तो खटकतो। मी विधिमंडळ सदस्य आल्यानंतर अनेक सन्माननीय वरिष्ठ सभागृहाचे सदस्य मला म्हणायचे की भीमा कोरेगावबद्दल तुम्ही जे बोलता त्याला काही पुरावा आहे का। मी नक्कीच पुस्तक वाचून हा इतिहास सांगितलेला आहे। पुरावा जर हवा असेल तर मला असं वाटतं विश्वविख्यात अर्थतज्ञ ज्यांनी या देशात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 एप्रिल 1935 साली स्थापन केली, ज्यांचं जगभरात ज्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं जातं, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत, ते स्वतः 1 जानेवारी 1927 साली त्या ठिकाणी गेले होते। तिथं शूरवीरांना मानवंदना दिली होती आणि आपल्या शूरवीर महार बटालियनसमोर ते तत्कालीन सप्तसैनिक दल असेल, शूरवीर महार बटालियन असेल, त्यावेळेस त्यांनी भाषण दिलं होतं, आय फील प्राऊड दॅट आय बॉर्न इन महार कास्ट बिकॉज महार आर ब्रेव पर्सन, की मला माझ्या पूर्वजांचा अभिमान आहे की मी त्या समाजात जन्माला आलो कारण माझे पूर्वज शूरवीर होते। अशा आशयाचं भाषण दस्तूरखुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं। त्यामुळे याच्यापेक्षा दुसरा कुठला पुरावा असेल हे मला तरी वाटते याच्यापेक्षा दुसरा कोणता पुरावा नसेल। दुसरी गोष्ट, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं जे बलिदान स्वराज्याकरता झालं ते 11 मार्च 1689ला झालं। त्यानंतर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी कुठं कशा पद्धतीचा संघर्ष केला हा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। कशा प्रकारे शिवरायांच्या अमात्य मंडळांनी अण्णाजी पंतांनी त्यांना छळलं आणि त्यानंतर एका व्यवस्थेविरुद्ध शंभूराजांना चीड आली आणि मग आप्तस्वकीयाच्याच याच्यामध्ये फेऱ्यामध्ये शंभूराजे अडकवण्याचा प्रयत्न मोगलांकडून पण झाला। पण छत्रपती संभाजी महाराज शेवटपर्यंत स्वराज्याशी इमान राखून होते। मरणोत्तर बलिदान देताना त्यांनी स्वराज्याशी दगाफटका होणार नाही याची काळजी घेतली आणि म्हणून शंभूराजाच्या बलिदानानंतर या इतिहासाला वेगळं वळण लागलं। दस्तूरखुद्द छत्रपती ताराराणी यांनी हातामध्ये शमशेर घेऊन आलमगीर औरंगजेबाला याच मातीत गाडलं, खुलताबादला। हा इतिहास साक्षीदार आहे। पण छत्रपती शहाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वराज्यरक्षक शंभूराजे असतील, ताराराणी बाईसाहेब असतील, या सर्वांच्या काळात महार समाज स्वराज्यामध्ये होता, प्रामाणिकपणे लढला। सोन्याची कडं पण वेळोवेळी पराक्रम करून शिवरायांनी त्यांना त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून दिलं। हा एक शौर्याचा इतिहास आहे आणि शंभूराजाच्या क्रूर हत्येनंतर औरंगजेबाला पण वटणीवर आणायचं आणि औरंगजेबाच्या आशीर्वादानं जे पेशवाई या महाराष्ट्रात नाचते आहे, जी वर्णवाद निर्माण करते आहे, ज्यांनी महात्मा फुलेंना छळलं आहे, ज्यांनी छत्रपती च्या घराण्याशी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी प्रतापसिंग महाराज साताऱ्याचे यांना पण त्रास दिला, ज्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाडांना पण त्रास दिला, अशा लोकांविरुद्ध त्या काळात वर्णवर्चस्ववादाची लढाई महार समाज लढत होता आणि सिद्धनाथ महाराजचा स्वाभिमान दुखावल्यानंतर मग भीमा कोरेगावच्या पात्रामध्ये हा लढा उभा झाला आणि 1 जानेवारी 1818ला शूरवीर 500 महारांनी त्या ठिकाणी तत्कालीन पेशवाईचा निपात केला आणि खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांचाही एक प्रकारे त्यांनी तो हत्येचा बदला पण घेतला होता। आज अभिमानानं आम्ही मराठा रेजिमेंट मध्ये आमची मुलं आहेत हे सांगतो, महार रेजिमेंटमध्ये आमची मुलं आहेत हे सांगतो आणि या दोन्ही रेजिमेंटमध्ये असलेली मुलं छत्रपती शिवाजी महाराज की जय
असा जय जयकार करूनच रणांगणामध्ये उतरत असतात. आणि तेव्हापासून आम्हाला तो गौरवशाली इतिहास कॉम्रेड शरद पाटील यांच्या संशोधनात पण बऱ्याचपैकी सापडतो. शरद पाटलांचं संभाजींची अंत्यविधी असं एक लेख आहे जो प्राध्यापक गंगाधर बनबरे यांनी आपल्या शंभू गौरव या पुस्तकामध्ये संपादित केलेला आहे. आणि त्या लेखाच्या आधारे अनेक लेख पुढे आले किंवा अनेक त्याच्यामध्ये संशोधन झालं. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी नंतरच्या काळात अर्थमंत्री असताना संभाजीराजांच्या बलिदान स्थळाचा विकास व्हावा याकरता भरीव निधी 357 कोटी रुपये दिला होता. पण त्या इतिहासाशी ज्यांनी ज्यांनी इमान राखला त्यांची पण तिथं स्मारकं व्हावी याचीसुद्धा तितक्या चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली. मध्यंतरी भीमा कोरेगावला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही विध्वंसक प्रवृत्तीकडून, भिडे असेल, एकबोटे असेल यांच्याकडून केला गेला. आणि अलीकडच्या काळामध्ये सेंगर नावाचा तथाकथित करणी सेनेचा जो अध्यक्ष होता त्यांनी मागच्या वर्षी तर बेताल वक्तव्य करून भीमा कोरेगावचा स्तंभच बुलडोझरनी पाडा अशा प्रकारे प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं. याचं कारणच असं होतं की या व्यवस्थेला महार लढले हे मान्यच नसावं. त्यामुळे आपलीसुद्धा आता जबाबदारी आहे की खरा इतिहास हा जनतेपर्यंत आला पाहिजे. खरा इतिहास काय तो एकदा कळू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताकदाशी प्रामाणिक राहिलेला मराठा समाज असेल, प्रामाणिक राहिलेला तत्कालीन महार समाज असेल, प्रामाणिक राहिलेला तत्कालीन धनगर बांधव असेल, लिंगायत समाजातल्या पोटजाती असतील, हे 18 पगड जाती शिवरायांसोबत कशा प्रामाणिक राहिल्या, शंभूराजांसोबत कशा प्रामाणिक राहिल्या, की उत्तर प्रदेशमधून तिथे आपला कवी कलश येतो आणि मृत्यूच्या दारात शेवटपर्यंत शंभूराजांना साथ देतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर इतिहासाच्या अनुभवल्या तर खऱ्या अर्थानं आपला आहे तो एकदा कळू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताकदाशी प्रामाणिक राहिलेला मराठा समाज असेल, प्रामाणिक राहिलेला तत्कालीन महार समाज असेल, प्रामाणिक राहिलेला तत्कालीन धनगर बांधव असेल, लिंगायत समाजातल्या पोटजाती असतील, हे 18 पगड जाती शिवरायांसोबत कशा प्रामाणिक राहिल्या, शंभूराजांसोबत कशा प्रामाणिक राहिल्या, की उत्तर प्रदेशमधून तिथे आपला कवी कलश येतो आणि मृत्यूच्या दारात शेवटपर्यंत शंभूराजांना साथ देतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर इतिहासाच्या अनुभवल्या तर खऱ्या अर्थानं आपला हा इतिहास डोळ्यासमोर येणार. मी आज जरी एक सभागृहाचा सदस्य असलो तरी भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाला मी मानवंदना द्यायला दरवर्षी तिथे जाण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा मला जाणं शक्य होत नाही तर ज्या ठिकाणी मी आहे तिथेच आम्ही अभिवादन सभा घेत असतो. हा इतिहास आपल्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास आहे. आणि सेंगरसारखी पिलावळं, भिडे एकबोटेसारखी लोकं समाजामध्ये विध्वंस निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतात त्यालासुद्धा भविष्यात सज्ञान तरुणांनी एकत्र येऊन चाप लावणं गरजेचं आहे. संविधानिक पद्धतीनं त्यांचा विरोध पण झाला पाहिजे. कारण आमच्या पूर्वजांचा जर गौरवशाली हा इतिहास पुसल्या गेला तर भविष्यात आमच्या येणाऱ्या पिढ्यांकडे काही राहणार नाही. 1 जानेवारीला जी लोकं त्या ठिकाणी जातात, तिथे अभिवादन करतात, तिथे नतमस्तक होतात, ते नक्कीच त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन येतात. इतकंच काय, उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव हे गीत जरी ऐकलं तरी आपल्या धमन्यांमधलं रक्त सळसळायला लागतं. याचं कारणच असं आहे, शूरवीर समाज हा महार समाज होता. तो लढला, प्रामाणिकपणे लढला आणि मुठभर लोकांनी लाखो लोकांचा फडशा पाडला. याचं जगातलं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याच्यामुळे शिवरायांची गादी असेल, शंभूराजांची गादी असेल, त्या प्रत्येक क्षणाचा हा समाज आपापल्या परीनं साक्षीदार राहिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं यावं आणि आपल्या पूर्वजांना मानवंदना द्यावी यापेक्षा मला असं वाटतं दुसरा कुठलाही प्रमाण तिथे महार रेजिमेंट लढली हे असू शकत नाही. लॉर्ड बुद्धा TV चॅनलचं तर विशेष आभार मी याकरता मानतो की दरवर्षी सातत्याने लॉर्ड बुद्धा याचं प्रसारण करत असते. माझ्या पूर्वीच्या काळात इतर चॅनल कदाचित माझी दखल घेत नव्हते. आज सर्व चॅनलची लोकं माझ्या घरी येतात. याचं कारण असं आहे की मी एका पक्षाचा प्रवक्ता आहे. पण लॉर्ड बुद्धा चॅनल हे असं चॅनल होतं की मी गावामध्ये 12वीत असतानापासून लॉर्ड बुद्धा चॅनलने मला नेहमीच तितकं मान सन्मान दिलेला आहे. नेहमीच माझा गौरव वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्यामुळेच मी आज आहे. मी लॉर्ड बुद्धाचे माझ्यावर असलेले जे काही त्या काळातले उपकार आहेत किंवा आताही आहेत ते मी कधी विसरू शकत नाही. विशेष म्हणजे लॉर्ड बुद्धाचे जे संचालक आहेत, आम्ही एकामेकाला दोघंही चांगले ओळखतो, ते आदरणीय सचिन मून साहेब. खरं तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खरोखर आपलं कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतं की TRPसाठी स्पर्धा असलेल्या जगातसुद्धा तुम्ही आंबेडकरी विचार या चॅनलच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता. त्यावर अनेक वेळा आर्थिक संकटं येतात,
अनेक वेळा खिशातून पैसे खर्च करावे लागतात, कारण हल्ली युग असं आहे की एखादी ब्रेकिंग न्यूज भेटली तर त्याकरता मरणाची स्पर्धा अवतीभोवतीच्या चॅनलमध्ये असते. आता तर जो फेसबुक वापरतो तोच पत्रकार झालेला आहे. काही लोकांचे तर प्रायव्हेट यूट्यूब चॅनल पण आहेत की बेल आयकॉन क्लिक करा, बटन दाबा आणि त्यांची दुकानदारी सुरू करा. पण लॉर्ड बुद्धा चॅनल हे या सर्व चॅनलचं वेगळं आहे. ते प्रामाणिकपणे शिव, शाहू फुले, आंबेडकरांचा, बाबासाहेबांचा विचार प्रसारित करण्याचा प्रामाणिकपणे काम करत असतं. सचिन मूनसाहेब, आपल्याला खरोखर मनापासून तुमचे आभार मानतो की अशा काळातसुद्धा आपण भीमा कोरेगावसारखा एक ऐतिहासिक प्रसंग आपल्या चॅनलच्या माध्यमातून जगभरात पोहोचवत आहात. मला लॉर्ड बुद्धा चॅनलचं आर्थिक मागं आलेलं गणित पण चांगल्या पद्धतीने माहीत आहे. शेवटी असं आहे की ते एक प्रस्थापित चॅनल असतं तर तुम्हाला कधी पैशाची कमी पडली नसती, पण शिवशाहू फुले बाबासाहेबांचा विचार मांडताना मात्र ह्या खस्ता खाव्या लागतात. त्याचप्रमाणे आज सकाळी मला आमच्या अकोल्याचे जिल्हा प्रतिनिधी योगेश शिरसाट यांचा फोन आला आणि मला वाटलं नेहमीप्रमाणे त्यांचा फोन राजकीय घडामोडींवर आहे का, पण जसं त्यांनी सांगितलं की लॉर्ड बुद्धा 1 जानेवारीला आपलं भीमा कोरेगाव संदर्भातलं मत लाईव्ह करणार आहे, त्याकरता यायचं तर मी सर्व कामं बाजूला ठेवले आणि हे पवित्र कार्य आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा प्रचार प्रसार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. मी इथंच बोलत नाही, सभागृहात पण हेच बोलतो. मी जसा होतो तसाच आहे. माझ्या चळवळीत, माझ्या विचारधारेत तीळ मात्रही बदल पडलेला नाही, कारण जी चळवळ आणि जी विचारधारा मी आयुष्यभर जोपासली त्यामुळंच मी आज विधिमंडळाचा पवित्र सभागृहाचा एक सदस्य आहे. जिथे जिथे संविधान बाह्य कृत्य होतं किंवा जिथे जिथे विचाराला तिलांजली देण्याचं काम दिसतं त्या ठिकाणी मी माझ्या पद्धतीनं छोटा का असो पण विरोध करत असतो प्रामाणिकपणे. आज 1 जानेवारी नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा देत असतानाच भीमा कोरेगावचा गौरवशाली इतिहाससुद्धा आपल्या डोळ्यासमोर असावा. सावित्रीबाईंचे उपकार पण आहेत. आज आनंद आहे की भिडेवाड्यासारख्या ठिकाणी आज ऐतिहासिक वास्तू उभी होते आहे. सरकारने ती वास्तू हस्तांतरित केली. निदान जगभरात विमानात प्रवास करणाऱ्या महिलांना कळेल की आपली खरी सुरुवात ज्या ठिकाणाहून आहे ते ठिकाण आज ऐतिहासिक होते. 100 वर्षानंतर न्याय मिळतो आहे सावित्रीमाई आणि ज्योतिराव फुलेच्या कष्टाला. पण परवाच पालकमंत्री पुण्याचे अजितदादा यांनी तिथे स्वतः जाऊन पाहणी केली आणि त्यांच्या पद्धतीनं ते मोठं स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कसं होईल यात स्वतः छगन भुजबळ साहेबसुद्धा तेवढेच आग्रही आहेत. आज खरोखर आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना या निमित्तानं खूप अभिमान वाटतो. 1 जानेवारी हा दिवस विसरू नका, कारण 1 जानेवारी हा शौर्य दिनाचा दिवस आहे, फुलेंच्या पहिल्या शाळेचा दिवस आहे आणि नवीन वर्षाचा दिवस आहे. 3 जानेवारीला परत सावित्रीबाई फुलेंची जयंती, 12 जानेवारीला जिजाऊ जयंती, 23 जानेवारीला छत्रपती शहाजी महाराजांची जयंती, 26 जानेवारीला आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन. अशा मोठ्या घटनेचा साक्षीदार असलेला हा जानेवारी महिना आणि विशेष म्हणजे 14 जानेवारी हा मराठवाडा नामविस्तार दिन. या सर्व दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि लॉर्ड बुद्धा TV चॅनलनी फुलेशाहू आंबेडकरांचा लढा हा शेवटच्या श्वासापर्यंत असाच प्रदीर्घ चालवावा एवढ्या मंगलकामना या निमित्तानं व्यक्त करतो. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला या चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी मून साहेबांनी मिळवून दिली त्याबद्दल लॉर्ड बुद्धाचे सर्व टीम, लॉर्ड बुद्धाचे संचालक मून साहेब, सर्व टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो. भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्तानं शूरवीरांच्या चरणी नतमस्तक होऊन नवीन वर्षाच्या आपल्याला क्रांतिकारी शुभेच्छा देतो. जय शिवराय, जय भीम, जय प्रबुद्ध भारत. थँक्यू.